नमस्कार मंडळी. चला तर मी चाललेली आहे येवल्याला. हा आहे समृद्धी महामार्ग. आम्ही वैजापूर मार्गे चाललेलो आहोत येवल्याला. वैजापूरपासून ते 30 किलोमीटर आहे येवला. येवल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक आहे तिथे बघायला, आणि येवल्याची पैठणी हे पण एक प्रसिद्ध आहे येवल्यासाठी. हे बघा वातावरण किती छान आहे. आम्ही इथे थोडं रोडवर थांबलेलो आहे, थोडं आम्ही फोटो काढत आहोत. हे बघा फुलं किती मोठी मोठी आहेत, कलरफुल. ह्या रोडवर खूप वेगाने गाड्या धावतात. 120च्या स्पीडने या रोडवर गाड्या धावतात, खूप स्पीडने असतात. हे बघा हे किती छान वातावरण आहे इकडे, मस्त आहे. हे बघा रोडला कशा या. आता आम्ही येवल्याच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा कशा मेंढ्या, मशाल. आता आम्हाला भूक लागलेली होती, तर मग आम्हाला चला आता आपण अगोदर जेवण करूयात. मग एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. बळीराजा नावाचं हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवण केलं. या हॉटेलमध्ये बघा असे पेंटिंग, सुंदर अशा पेंटिंग काढलेल्या होत्या. हे हापसा, आता या गोष्टी राहिलेल्या नाहीत, फक्त अशा चित्रामध्ये बघायला मिळतात. ही वारली पेंटिंग काढलेली होती त्या हॉटेलमध्ये. बळीराजा नावाचं हॉटेल. छान होती पेंटिंग, छान काढलेली होती. हे बघा हे दरवाजा पण विलेजमध्ये असायचा पूर्वी, आता बघायला मिळणार नाही तो. आता आम्ही बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकला पोहोचलेलो आहोत. हे बघा मस्त असं वातावरण आहे, आणि हे स्मारक पण छान आहे. बघा अशी चक्राची डिझाईन किती सुंदर वाटत आहे. खूपच सुंदर वातावरण होतं. खूप मोठी जागा आहे ती. हे बघा आंबेडकरांची मोठी मूर्ती इथे आहे. मी तुम्हाला समोरून पण दाखवते ती. हे आहे बुद्धस्तूप आहे. हे बघा झेंडा कसा हवेने फडफडत आहे, छान. हे आंबेडकरांची मूर्ती समोरून. हे संविधान स्तंभ आहे. हा दुसरा स्तंभ आहे, त्याच्यावर त्याची माहिती लिहिलेली आहे. बघा चक्र. दोन स्तंभ आहेत तिथे. हे बघा आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला, जिल्हा नाशिक. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. हे मध्ये जात आहे मी. आतमध्ये भव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती होती, आणि खूप मोठा हॉल होता तो. तिथे आवाज पण इको होत होता, घुमत होता. थोडं जरी कशाचा जरी आवाज आला तरी तो इको होत होता तिथे. खूप शांत वातावरण होतं तिथे. आम्ही पण 5-10 मिनटं मेडिटेशन केलं तिथे. अशा भिंतीवरती पेंटिंग्स लावलेल्या होत्या, त्याच्यावरून गौतम बुद्धाची थोडी स्टोरी त्याच्यातून दाखवलेली आहे तिथे, या पेंटिंगमधून. हे बघा एक गौतम बुद्धाची स्टोरी दाखवलेली आहे त्या पेंटिंगमध्ये. हे पक्षी हे कसे बसलेत बघा इथे. या बघा पेंटिंग हे जवळून दाखवते. इथं ध्यान करताना गौतम बुद्ध. इथे खाली त्याची माहिती लिहिलेली आहे. हे बघा गौतम बुद्ध ग्रहत्याग करताना हे दाखवलेलं आहे याच्यातून.
आम्ही थोडं मेडिटेशन केलं आणि बाहेर आलोत. नंतर हे बाहेरून बघा, हे असं दिसत आहे, वरतून असं दिसत आहे सर्व वातावरण. इथे आम्ही थोडे फोटो काढले. मस्त, खूपच छान वाटत होतं तिथे, शांत असं. नंतर तिथे पुढेच एक लायब्ररी होती बहुतेक, नक्की माहीत नाही, पण बहुतेक लायब्ररीच असावी. ती बंद होतं, त्याचं काही काम चालू होतं. तर हे आम्ही बाहेरूनच बघितले ती. हे बघा, हे पण किती छान वाटत आहे, हे पण बघायला बाहेरून सुद्धा. हे बघा, मस्त दिसत आहे. आता आम्ही तिथं एक पिंपळाचं झाड होतं खूप मोठं, त्याच्या खाली असे कट्टा होता, त्याच्यावरती आम्ही बसून फोटो काढले आणि मी तिथूनच हे असं व्हिडिओ करत आहे. आता आम्ही वापस निघालो आहोत येवल्यावरून. येवल्याला पैठणी प्रसिद्ध असल्यामुळे माझे अहो म्हणाले, चल मग आता येवल्याला आलोच आहोत तर घेऊया तुला पण एक पैठणी. मलासुद्धा पैठणीचं एक सरप्राईजच होतं. मग मी पण म्हणाले ठीक आहे मग चला. मग आम्ही पैठणी घेण्यासाठी एका दुकानामध्ये जाणार होतो. असं शोधत मग एका दुकानामध्ये गेलोत. छान होतं दुकान, भरपूर त्यांनी व्हरायटी दाखवल्या पैठणीचे. खूप प्रकार आहेत पैठणीचे, मला पण एवढे काही माहीत नाहीत, आहेत भरपूर. प्युअर पैठणी ही 12,000च्या पुढेच होती. मी सेमी पैठणीच घेतली. ही त्यांनी खूप साऱ्या पैठणीचे प्रकार दाखवले, मला याच्यातली कुठलीच आवडली नाही. मग यांनाच बाजूला एक पर्पल कलरची पैठणी दिसली. ही सेमी पैठणीच आहेत ह्या सगळ्या. तर त्यांना आवडली ती, मला पण आवडला तो कलर, लाईट होता. पण ते म्हणले लाईटच कलर आहेत त्याच्यामध्ये. तर मी म्हणले ठीक आहे, त्याच्यातूनच दाखवा मग. मग मी त्याच्यातूनच पिस्ता कलरची पैठणी घेतली. मला आवडली, त्यांना पण आवडली, छान आहे ती पण. तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती स्मारक आणि माझी पैठणी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, हे आहेत त्या पैठण्या. ही जी पिस्ता कलरची आहे ती मी घेतली. हा त्याचा पदर आहे, त्यांनी पूर्ण खोलून नाही दाखवली. पदर हे बघा, हे पदर आहे असा त्याचा, छान आहे ती पण. हे बघा, चला मग बाय, थँक्यू.